मुंबईकरांना आता उन्हाचा तडाखा जाणवतोय, कारण मार्च महिन्याच्या मध्यातच उन्हाची झळ जाणवू लागली आहे। येत्या काही दिवसात तापमान अधिक वाढणार असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। मुंबईत सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून नागरिकांना उष्माचा खरतर त्रास जाणवतोय। मात्र मार्च महिन्याच्या मध्यातच उन्हाची झळ बसू लागली। हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। तर दुसरीकडे एवढ्या लवकर उष्णतेची लाट येणं ही चिंतेची बाब मानली जाते। तर मुंबईकरांना उन्हाचा तडाखा आता जाणवू लागलेला आहे। मार्च महिन्याच्या मध्यातच उन्हाची झळ आता जाणवते। येत्या काही दिवसात तर तापमान अधिक वाढणार असून नागरिकांना तर काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। एवढंच नाही तर एवढा जो तापमान वाढ ही सध्या जी सुरू आहे ती चिंतेची बाब असल्याचं देखील मानलं जातंय। तर मार्च महिन्याच्या मध्यातच उन्हाची झळ बसू लागली। हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। तर दुसरीकडे एवढ्या लवकर उष्णतेची लाट येणं ही चिंतेची बाब मानली जाते। तर संपूर्ण राज्यातच उन्हाचा तडाखा आता जाणवतोय। याच क्रमात खरं तर मुंबईत देखील उन्हाची झळ आता नागरिकांना, मुंबईकरांना बसू लागलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? खरं तर दिवसेंदिवस उन्हाची झळ ही वाढतच चाललेली आहे। तापमानात वाढ होते आणि येत्या काही दिवसात हे तापमान अधिक वाढेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय। मीनाक्षी, निश्चितच आपण पाहतोय की मुंबईमधलं जे तापमान आहे, तापमानामध्ये सातत्याने बदल होत आहे। सध्या मुंबईचं तापमान जर पाहिलं तर चढ उतार होत आहे आणि यामुळे उष्ण जे आहे ते दमट आहे आणि अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती कायम राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर किमान तापमान जे आहे जरी स्थिर असलं तरी म्हटलं दमट आणि उष्ण वातावरण जे आहे ते कायम राहणार आहे। खरं तर कालची जर परिस्थिती आपण पाहिली तर कुलाबा केंद्रामध्ये जवळपास 33 अंश सेल्सिअस, तर मग सांताक्रूज इथल्या केंद्रावरती 34.5 असं अंश सेल्सिअस जे किमान आणि कमाल तापमानामध्ये जी आहे ती नोंद करण्यात आलेली आहे। खरं तर यामध्ये सातत्यानं बदल होत आहे। मुंबईमध्ये उकाडा वाढला असल्यामुळे त्याचा थेट परिणाम जो आहे तो मुंबईकरांच्या आरोग्यावरती होत आहे। मात्र या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की मुंबईकरांवरती अनेक आजार जे आहेत ते पाहायला मिळतात। सर्दी, ताप, खोकला यासोबतच डोकेदुखी आणि पोटदुखी हे आजार जे आहेत ते जास्त प्रमाणात वाढलेले आहेत। मात्र एकूणच ह्या सगळ्याला सकाळी 7:30 ते संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यानमध्ये अंगाची लाहीलाही होताना देखील पाहायला मिळते। मात्र उष्ण असल्यामुळे कुठेतरी घामाच्या धारा आणि या सगळ्याच परिस्थितीचा जर एकूणच आढावा घेतलेला आहे हवामान विभागाकडून, अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती पुढील काही दिवस राहणार असल्याची माहिती देण्यात येत आहे। त्यामुळे मुंबईकरांनी आपली काळजी घेणं देखील आव्हान जे आहे ते सध्या करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे। निश्चित दिवसेंदिवस खरं तर तापमान वाढत चाललंय मीनाक्षी, आणि मुंबईकरांना आता खरंच काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।